विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 14वा धडा पाहणार आहोत। धड्याचं नाव आहे खजिना शोध। या पाठामधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय शिकायचं आहे याच्याबद्दलची चर्चा आधी आपण करूया आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करूया। या पाठामध्ये तुम्हाला समूहदर्शक शब्द किंवा समुच्चयदर्शक शब्द हे शिकावयाचे आहेत आणि त्यासाठी या पाठाची प्राधान्याने रचना केली गेलेली आहे। समूहदर्शक शब्द किंवा समुच्चयदर्शक शब्द कशाला म्हणतात तर एखाद्या समूहाला विशिष्ट नाव जेव्हा दिलं जातं तेव्हा त्याला समूहदर्शक शब्द असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ माणसांची गर्दी किंवा पक्ष्यांचा थवा यासारख्या शब्दांना समूहदर्शक शब्द असं म्हणतात आणि ते शब्द या पाठातून शिकणं किंवा त्या शब्दांचा परिचय करून देणं हे या पाठातलं महत्त्वाचं काम आहे। हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। त्याचप्रमाणे या पाठामधून नवीन नवीन शब्द जे तुम्ही शिकलेला आहात त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही वापर केला पाहिजे। जेव्हा आपण शब्दांचा वापर करतो तेव्हाच आपली भाषा समृद्ध होत असते, आपली भाषा व्यवस्थित होत असते आणि आपल्याला भाषेवरती प्रभुत्व मिळवता येतं। ज्याच्याकडे जास्तीत जास्त शब्दांचा साठा आहे तो व्यक्ती हुशार होऊ शकतो किंवा त्याला परिस्थितीचं आकलन हे लगेच होऊ शकतं, कारण त्याच्याकडे शब्द असतात आणि शब्दांच्या सहाय्यानेच त्याला परिस्थिती योग्य पद्धतीने कळू शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शब्दांकडे बारकाईने लक्ष देणं महत्त्वाचं आहे। कोणताही शब्द आला तर तो व्यवस्थित वाचन करता आला पाहिजे, तो आपल्याला लिहिता आला पाहिजे, त्याचप्रमाणे त्याचा अर्थही आपण समजून घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला तो शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरामध्ये रोजच्या बोलण्यामध्ये आपल्याला तो वापरता येतो। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाठाला सुरुवात करूया। पाठाचं नाव आहे खजिना शोध। कालचा दिवस फारच मजेत गेला। काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला। त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात। ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात। मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे अन खजिना शोधायचा। विद्यार्थी मित्रांनो या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की काल शाळेमध्ये एक खेळ झालेला आहे। त्या खेळाचं नाव आहे खजिना शोधाचा खेळ। त्यामध्ये बाई एखादी वस्तू कुठेतरी लपवतात आणि ती वस्तू कुठे लपवली आहे हे मात्र कोणी शोधायचं आहे, विद्यार्थ्यांच्या गटानं शोधायचं आहे। मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा। काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या 6 जणांचे 2 गट अन 7 जणांचे 2 गट करा। काल वर्गात बाई ज्यावेळी आल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की 6 जणांचे 2 गट करा अन 7 जणांचे 2 गट करा, म्हणजे 6 जणांचे 2 गट म्हणजे 6 आणि 6 मिळून झाले 12। 7 जणांचे 2 गट म्हणजे 7 आणि 7 ते झाले 14। असे एकूण 4 गट झाले। 6 जणांचे 2 गट, 7 जणांचे 2 गट असे 4 गट आणि हे 6 जणांच्या गटातले एकूण मुलं झाली 12, 7 जणांच्या गटातली एकूण मुलं झाली 14, अशा एकूण 26 मुलांची विभागणी बाईंनी केलेली आहे। मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले। वर्गात आल्यानंतर बाईंनी सुरुवातीला काय केलेलं आहे तर सुरुवातीला विद्यार्थ्यांचे गट पाडलेले आहेत। ते गट कसे पाडले? 6 जणांचे 2 गट पाडले आणि 7 जणांचे 2 गट पाडले। त्यानंतर त्यांनी खजिना शोधाच्या खेळाचे नियम समजावून सांगितले। तर तो जो खजिना होता तो काळुमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत, काळुमाच्या आंब्यापासून ते ओढ्यापासच्या वावरापर्यंत, ओढ्यापासच्या म्हणजे ओढ्या जवळच्या
वावरापर्यंत. वावर, वावर या शब्दाचा अर्थ काय? वावर या शब्दाचा अर्थ आहे शेत. वावर या शब्दाचा अर्थ आहे शेत. तर काळुमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता. कुठेतरी खजिना ठेवला होता. कुठपासून कुठपर्यंत? काळुमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत म्हणजे शेतापर्यंत तो कुठेतरी खजिना ठेवलेला होता. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. आता इथे एक शब्द ठळक अक्षरामध्ये दाखवलेला आहे पहा, संघ. संघ कुणाचा असतो? मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला समुच्चय दर्शक किंवा समूह दर्शक शब्द शिकायचे आहेत. तर हा संघ हा एक समूह आहे आणि तो समूह कुणाचा असतो? तर संघ हा खेळाडूंचा असतो. संघ हा कुणाचा असतो? खेळाडूंचा. म्हणजे क्रिकेटचा संघ, खो खोचा संघ, फुटबॉलचा संघ. तर खेळाडूंचा, अनेक खेळाडू मिळून एक काय होतो? संघ तयार होतो. त्यालाच इंग्रजीमध्ये टीम असा शब्द आहे. क्रिकेटची टीम आपण दैनंदिन व्यवहारामध्ये शब्द वापरतो, पण क्रिकेटचा संघ, संघ हा मराठी भाषेतील शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेतले शब्द तुम्ही जास्तीत जास्त वापरले पाहिजेत, तरच तुम्हाला भाषेचं आकलन लवकर होईल. आणि आपली भाषा, आपली मातृभाषा आहे कोणती? तर मराठी आहे. आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे अभिमान असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती. रोज सकाळी, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला मजकूर आहे बघा हा, रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप. रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप. म्हणजे कुठे? आम्ही विचार करू लागलो. म्हणजे कुठे? आम्ही विचार करू लागलो. रोज सकाळी आपण जातो, कुठं जातो बरं? असा विचार संघातले विद्यार्थी किंवा संघातली जी मुलं आहेत, आणि हा खेळ आहे तर ते खेळाडूच म्हटले पाहिजे. तर ते संघातले खेळाडू विचार करायला लागले की आपण जातो सकाळी, दररोज जातो. कुठं जातो? त्या जागेजवळची झुडप. आणि तेवढ्यात समजलं म्हणत चिंगी पळत संडास जवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली. बघा, रोज सकाळी आपण कुठं जातो हा प्रश्न पडला, तेवढ्यात समजलं असं ओरडत चिंगी पळत संडास जवळ गेलेली आहे आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत परत आली. वाचलेली चिठ्ठी परत तिथंच ठेवायची हा खेळाचा एक नियम होता. वाचलेली जी चिठ्ठी आहे ती परत कुठं ठेवायची? तर ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी ठेवायची हा खेळाचा एक नियम होता. आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली. आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर कोण आहे? तर बोरवाली आजी. बोरवाली आजी म्हणजे बोरे विकणारी आजी मला म्हणाली, अगं ये, शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? अगं ये, शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं? टोळकं हा देखील एक समुच्चय दर्शक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. टोळकं, त्याला टोळी असं म्हणता येईल. तर ही टोळी काय कुणाची असते? तर साधारणपणे जे काही पशु आहेत ते अनेक एकत्र आले पशु की त्यांना टोळी असं म्हणतात. आणि लहान मुलं जी असतात, लहान मुलं जेव्हा एकत्र येतात अनेक संख्येनं, जास्त संख्येने एकत्र येतात, म्हणजे साधारणपणे 5-7 लहान मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या लहान मुलांच्या समूहाला टोळकं असं म्हटलं जातं. तर आज शाळा बाहेरच आहे, चंब्या म्हणाला, आणि आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाखाली गेलो. चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो. तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, ए, तुमची झुंड झाडावर चढते की काय? बघा, इथं सुद्धा एक नवीन शब्द आलेला आहे. तर झुंड, झुंड या शब्दाचा अर्थही काय आहे? टोळी, समूह. आणि
हे कोण ओरडलेलं आहे, तर चिंगेचे आजोबा, त्यांना आबा असं म्हणतात. तर ते आबा ओरडले, ए तुमची झुंड झाडावर चढते की काय. पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती, त्यामुळे फार चढावं लागलं नाही. चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत. पहिल्यांदा आपण परत एकदा पाहूया विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला मुलं आहेत किंवा मुलांचा जो संघ आहे तो त्यांना संडासच्या जवळ झुडपामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यानंतर ती मुलं गेले आहेत वडाच्या झाडाकडं आणि वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये त्यांना एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी घेऊन हा संघ पुढं निघालेला आहे. तो शाळेत आलेला आहे आणि तो खिचडीच्या खोलीमध्ये आलेला आहे. खिचडीच्या खोलीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी भाताची खिचडी शिजवली जाते त्या खोलीमध्ये ती मुलं आलेली आहेत. आणि इथं अजून एक नवीन शब्द आलेला आहे, पलटण. पलटण, पलटण कुणाचे असते, तर सैन्य जे असतं, सैनिक असतात त्या सैनिकांचा जो समूह आहे किंवा तुकडी आहे त्याला पलटण असं म्हणतात. सैनिकांच्या तुकडीला पलटण असं म्हणतात. तर तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपाकडे चालला होता. म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं. बघा, ही जी मुलगी सांगते आहे हे कशावरून ओळखलेलं आहे आपण, तर ती जी आजी आहे बोरवाली आजी, ती म्हणते पहा, मोठ्यानं ओरडत नाही का म्हणली की अगं ये. त्यावरून आपल्याला समजतं की ही मुलगी आहे जी आपल्याला ही सगळी खजिना शोधाची गोष्ट सांगते. तर हे सगळेजण ज्यावेळी निघाले त्यावेळी इकडं खिचडीच्या खोलीकडं तांदळाच्या पोत्यामागची या मुलीचा संघ जो होता तो चिठ्ठी वाचत होता. तेवढ्यात एक संघ होता, बाईंनी 4 संघ केले होते ना, त्यातला एक संघ संडास जवळच्या झुडपांकडे चाललेला होता. म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं असा प्रश्न देखील मुलीला पडलेला आहे. पहा, चिठ्ठी वाचून आम्ही व्हरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले. बालचमू खुशीत दिसतोय. बालचमू हा सुद्धा एक नवीन शब्द आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बालचमू याचा अर्थ आहे लहान मुलांचा घोळका, लहान मुलांचा समूह. बाल, बाल म्हणजे लहान. चमू ह्या शब्दाचा अर्थ आहे गट, लहान मुलांचा गट म्हणजे बालचमू. ते बाईंना म्हणाले की बालचमू खुशीत दिसतोय, लहान मुलं खुशीत दिसत आहेत. गेट मधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या. कुठं चालली टोळी, त्यांनी विचारलं. आज 2 तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळुमाच्या आंब्याकडे निघालो. तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला. अन खाऊचा डबा घेऊन येणारा घोळका दिसला. आम्ही पण धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठ थोडक्यात समजून घेतलेला आहे आणि या पाठामध्ये असणारे समूहदर्शक शब्द देखील आपण समजावून घेतलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठावरचा स्वाध्याय थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं विवेचन मी तुम्हाला केलेलं आहे. खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल, मुलगी की मुलगा, ते तुम्हाला कशावरून कळले? तर याचं उत्तर आहे खजिना शोधाची ही गोष्ट ही मुलगी सांगते आहे. आणि हे कशावरून कळलं, तर ज्यावेळी हा विद्यार्थ्यांचा संघ चिठ्ठी शोधायला निघाला त्यावेळी तो संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी ह्या विद्यार्थिनीला म्हटलेले आहे, अगं ये. अगं कुणाला म्हणतात, तर मुलीला वापरलं जाणारं संबोधन. मुलीला हाक मारताना आपण अगं म्हणतो आणि मुलांना बोलवताना आपण अरे म्हणतो. तर अगं ये, शाळा सोडून कुठं चाललंय टोळकं, याच्यावरून आपल्याला कळतंय की आपल्याला जे काही ही खजिना शोधाची कथा सांगणारी मुलगी आहे ती त्या संबोधावरून स्पष्ट होते. खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते.
वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती, ही संख्या कशी शोधली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते. मग त्यांची संख्या आपण कशी काढू शकतो, तर बाईंनी सुरुवातीलाच गट केलेले होते बघा. 6 विद्यार्थ्यांचे 2 गट आणि 7 विद्यार्थ्यांचे 2 गट. 6 विद्यार्थ्यांचे 2 गट म्हटलं की 6 आणि 6 12 विद्यार्थी झाले आणि 7 विद्यार्थ्यांचे 2 गट म्हटलं की 7 आणि 7 14 विद्यार्थी झाले. 12 आणि 14 26. अशा पद्धतीनं वर्गातले एकूण विद्यार्थ्यांची संख्या 26 होते. हे तुम्ही समजावून सांगू शकता. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की जो संघ विजयी झालेला होता तो सर्वात आधी संडास जवळच्या झुडपामध्ये त्यांना एक चिठ्ठी सापडलेली आहे. तिथून पुढे आल्यानंतर ही टोळी जी आहे ती शाळेच्या गेटमधून बाहेर जाते आहे आणि त्यांना पुढं जी चिठ्ठी सापडते आहे ती वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये सापडते. तिथून तो संघ पुढे जातोय तर शाळेची जी खिचडीची खोली आहे त्या खोलीमध्ये तांदळाच्या पोत्यामागे एक चिठ्ठी सापडते आहे. त्यानंतर काळुमाच्या आंब्याजवळ एक चिठ्ठी आहे आणि शेवटी ओढ्याजवळच्या जो वावर आहे किंवा शेती आहे त्या शेतीमध्ये देखील ओढ्यापासच्या वावरातून हा आवाज आलेला आहे. म्हणजे जिंकलेला जो संघ आहे त्याला शेवटी जी चिठ्ठी सापडलेली आहे ती ओढ्यापासच्या वावरातून सापडलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या जिंकलेल्या संघानं एक एक चिठ्ठी शोधलेली आहे. सुरुवातीला संडास जवळच्या झुडपातून, त्यानंतर वडाच्या झाडाच्या ढोलीमधून, त्यानंतर खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागे एक चिठ्ठी आहे, त्यानंतर काळुमाच्या आंब्याजवळ आणि त्यानंतर ओढ्यापासच्या वावरातून. अशा क्रमानं जिंकलेल्या संघाला चिठ्ठी सापडलेली आहे. खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते, त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल, या प्रश्नाचं उत्तर मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालील परिच्छेद वाचा, त्यातल्या जाड ठशातल्या शब्दांकडे पहा. बाईंनी मुलांचे गट पाडले. प्रत्येक जण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता. मुलांच्या गटाला बोरवाली आजी टोळकं म्हणाली, तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले, केंद्रप्रमुख बालचमू म्हणाले, तर सरपंचबाई टोळी म्हणाल्या. एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोळका, पलटण असे अनेक शब्द वापरले जातात. अशा शब्दांना समुच्चयदर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द म्हणतात. आता पुढील वाक्य वाचा व समूहदर्शक शब्द गाडलेल्या जागी भरा. अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा थवा चाललाय. हा एक समूहदर्शक शब्द आहे बघा. पक्ष्यांचा अनेक पक्षी एकत्र आले काय तयार होतो, त्यांचा थवा तयार होतो. अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा काय असतो तर झुपका असतो. फुलांचा झुपका मिळालाय. मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा काय असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे येणार आहे आपल्याला. ठीक आहे, आपण पाहूया की वाहनांचा असतो ताफा, द्राक्षांचा असतो घोस, संत्र्यांचा असतो ढीग, हरणांचा असतो कळप आणि फुलांचा असतो झुपका. मगाशी माझ्याकडून चुकून सांगायचं राहिलेलं आहे की मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा जुडगा असतो. चाव्यांचा काय असतो, जुडगा असतो.
चाव्यांचा जुडगा. वाहनांचा, पुन्हा एकदा आपण याची रिव्हिजन करूया. वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप, फुलांचा झुबका. पुन्हा एकदा माझ्या मागं म्हणायचं आहे, मी फक्त शब्द रिपीट करतो, पुढची जागा तुम्ही भरायची आहे. वाहनांचा झुबका, चूक. वाहनांचा ताफा, द्राक्षांचा घोस, द्राक्षांचा घोस, संत्र्यांचा ढीग, हरणांचा कळप, फुलांचा झुबका. आणखी समूहदर्शक काही शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. चपात्यांची किंवा भाकऱ्यांची काय असते? चपात्यांची भाकऱ्यांची असते चवड. पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा असतो गठ्ठा. धान्यांच्या पोत्यांची असते थप्पी. धान्यांच्या पोत्यांची असते थप्पी. धान्याची असते रास. इथं लक्षात घ्या, धान्यांच्या पोत्यांची काय आहे? थप्पी आहे. आणि धान्याची काय आहे? रास आहे. भाजीची जुडी, भाजीची जुडी. केळ्यांचा घड, केळ्यांचा घड. आणि माणसांचा जमाव, माणसांचा काय आहे? जमाव. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची काय रस्ता रस्ता आई थकून गेली? तर भाकऱ्यांची चवड. भाकऱ्यांची काय आहे? चवड आहे. याआधी आपण पाहिलेलं आहे. भाकऱ्यांची किंवा चपात्यांची काय असते? चवड असते. भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची काय गोदामातून ट्रकमध्ये हलवली? 20 पोत्यांची काय आहे? मगाशी सांगितलेलं आहे बघा, धान्याची आहे रास. धान्याची काय आहे? रास. आणि धान्याच्या पोत्यांची आहे थप्पी. मग भिकून काय हलवली आहेत? पोती हलवली आहेत. मग भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली. असा याचं उत्तर होईल बघा. याच्यानंतर पुढं आणखी काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत आणि ओळखा पाहू असे एक कोड दिलेलं आहे बघा. काळ्या राणी उभी तलवार. काळ्या राणी उभी तलवार याचं उत्तर इथं दडलेलं आहे बघा. याचं उत्तर या ठिकाणी जी चांदणी तुम्हाला दिलेली आहे त्या चांदणीमध्ये दडलेलं आहे. तर काळ्या राणी उभी तलवार काय असू शकेल? तलवारीसारखं काय दिसतं याच्यामध्ये? डोळे दिसतात, केसातला भांग दिसतो, कुलूप, हवा का तोंड? तर काळं रान म्हणजे केस. आणि केसांच्या मध्ये काय, ज्यावेळी भांग पडतो त्यावेळी तो तलवारीसारखा सरळ दिसतो. म्हणून काळ्या राणी उभी तलवार या कोड्याचं उत्तर आहे केसातला भांग. सगळीकडे आहे, जाणवते पण दिसत नाही. सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यातून तुम्हाला ते उत्तर शोधायचं आहे. याचं उत्तर आहे हवा. एवढंसं पोर घर कसं राखतं? याचं उत्तर आहे कुलूप. घर राखण्याचं काम. आपण दरवाजा बंद करतो, दरवाजाला कुलूप लावतो आणि मग बाहेर जातो. म्हणजे घराचे राखण करण्याचं काम हे कुलूप करत असतं. एवढंसं पोर घर कसं राखतं? याचं उत्तर आहे कुलूप. एक विहीर, तिला 32 पायऱ्या, त्यामध्ये एकच रस्ता. एक विहीर म्हणजे तोंड, 32 पायऱ्या म्हणजे दात, आणि त्यामध्ये एकच रस्ता म्हणजे जीभ. फार सोपं आहे पण त्याला विचार करावा लागेल. 2 भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. 2 भाऊ शेजारी, भेट नाही संसारी. सोपं उत्तर आहे डोळे. 2 डोळे असतात पण त्यांची कधीही एकमेकांशी भेट होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ पुन्हा एकदा वाचा आणि पुन्हा पुन्हा यातले जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ समजावून घ्या. आणि हा पाठ तुम्हाला समजल्यानंतर या पाठामध्ये जे नवीन शब्द
जे समुच्चयदर्शक किंवा समूहदर्शक शब्द वापरलेले आहेत ते समूहदर्शक शब्द तुम्ही स्वतः तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या बोलण्यामध्ये तुम्ही ते शब्द वापरा, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद मिळेल. तुमच्या पुढील अध्ययनासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि आजचा पाठ आपण इथं पूर्ण करत आहोत.